शासनाची रचना आणि न्याय व्यवस्था. काय आहे शासनाची रचना आणि काय आहे न्याय व्यवस्था, यावर आधारित ज्या काही मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्यात, या प्रश्नपत्रिकेमधील महत्वाच्या प्रश्नांवर आधारित आपण आज 100 MCQ घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला MPSC गट क यातील सर्व ज्या काही एक्झाम आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त आहेत. मित्रांनो, तुम्ही मला माहिती आहे तुम्ही जी काही परीक्षा देत आहेत ते ग्राम महसूल अधिकाऱ्याची आहे. याच्या पूर्वतयारीसाठी पूर्व परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत. मित्रांनो, यापूर्वी आपला भूगोलाचे 100 प्रश्न, इतिहासाचे 100 प्रश्न, विज्ञानाचे 100 प्रश्न, त्यानंतर या सिरीज मध्ये आज आपण शासनाची रचना आणि न्याय व्यवस्था यावर 100 प्रश्न. मित्रांनो, हा व्हिडिओ एकूण 12 भागांमध्ये एकत्र करून या शासनाच्या रचनेच्या एकूण 12 भागामध्ये वेगवेगळे प्रश्न दिले आहेत. असे एकत्रित करून आपण 100 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. चला मित्रांनो, व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. चला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, तुमच्या पुढे एक अनुक्रमानिका आहे. यामध्ये तुम्हाला भाग 1 मध्ये शासनाची रचना जे प्रश्न 1 ते 10 आहेत. त्यानंतर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्याबद्दल असणारे 11 ते 18 प्रश्न. त्यानंतर भाग 3 मध्ये संसदेवर विचारलेले प्रश्न आहेत 19 ते 30 मध्ये. त्यानंतर भाग 4 न्याय व्यवस्था जे अति महत्वाचे आहेत असे 31 ते 40 मध्ये विचारलेले प्रश्न आहेत. त्यानंतर आहेत तुम्हाला प्राधिलेख, या प्राधिलेखावर जवळजवळ 41 ते 47 मधले प्रश्न आहेत. भाग 6 उच्च न्यायालय ज्याच्यावर तुम्हाला 48 ते 54 मध्ये प्रश्न आहेत. भाग 7 न्यायालयीन पुनरावलोकन व न्यायिक सक्रियता याच्यावरती तुम्हाला मित्रांनो 55 ते 59 पर्यंत प्रश्न आहेत. भाग 8 न्याय व्यवस्थेची स्वायत्तता याच्यावर सुद्धा तुम्हाला स्वायत्तावर प्रश्न क्रमांक 60 ते 64 पर्यंत दिलेले आहेत. त्यानंतर भाग 9 राज्य शासन याच्यावर 65 ते 72 पर्यंतचे प्रश्न आहेत. त्यानंतर भाग 10 महाराष्ट्र शासन रचना याच्यावर तुम्हाला 73 ते 80 असे प्रश्न आहेत. भाग 11 अँटर्नी जनरल किंवा ज्याला आपण महाधिवक्ता व महत्वाची पदे यांच्यावर 81 ते 85 असे प्रश्न आहेत. त्यानंतर घटनात्मक संस्था याच्यावर प्रश्न क्रमांक 86 ते 89 पर्यंत प्रश्न आहेत. आणि या सर्व भागांवर भाग 13 म्हणजे अति महत्वाचे मिश्र प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मी आपल्यासाठी 90 ते 100 मध्ये घेऊन आलेलो आहे. असे एकूण 12 भाग याच्यामध्ये मित्रांनो इन्क्लूड आहेत. तर चला सुरुवात करूया. भाग क्रमांक 1 शासनाची रचना. शासनाच्या रचनेमध्ये बघा मित्रांनो, भाग 1 आपण बघूया या शासनाच्या रचनेमध्ये काय काय दिलेलं आहे. चला प्रश्न क्रमांक 1, भारतीय राज्य घटनेनुसार भारताची शासन पद्धती कोणती. मित्रांनो, भारतीय राज्य घटनेनुसार शासनाची जी काय भारताची शासन पद्धती आहे ती संसदीय स्वरूपाची आहे. भारताने ब्रिटिश पद्धतीवर आधारित संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे. राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असून वास्तविक कार्यकारी अधिकार मंत्रिमंडळाकडे असतात. लक्षात राहील मित्रांनो. काय, भारतीय राज्य घटनेनुसार भारताची शासन पद्धती कोणती, तर कोणती आहे, संसदीय आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. भारतीय संघ राज्याच्या कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण आहे. काय विचारलं मित्रांनो, भारतीय संघ राज्याच्या कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण आहे, तर कोण असतो मित्रांनो, राष्ट्रपती. कोण असतो, राष्ट्रपती. अनुच्छेद 52 नुसार भारताला राष्ट्रपती असतील तर संघाची कार्यकारी सत्ता ही राष्ट्रपतींकडे निहित आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 बघा मित्रांनो, भारतातील वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण आहे. मित्रांनो, भारतातील वास्तविक कार्यकारी प्रमुख जे आहेत ते कोण आहेत, पंतप्रधान.
राष्ट्रपती हे नाममात्र घटनात्मक प्रमुख असतात, तर पंतप्रधान हे च्या नेतृत्वाखाली मंत्री परिषद वास्तविक कार्यकारी सत्ता वापरते. म्हणजे यावरून लक्षात आलं असेल मित्रांनो, राष्ट्रपती हे काय आहेत, नाममात्र घटनात्मक प्रमुख आहेत आणि पंतप्रधान जे आहेत या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जे काही मंत्री परिषद आहे ती वास्तविक कार्यकारी सत्ता वापरते. लक्षात राहील मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊन या. पुढचा प्रश्न काय आहे, राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत व सल्ला देणारी संस्था कोणती? मित्रांनो, राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत व सल्ला देणारी संस्था म्हणजे मंत्री परिषद. कोणती? मंत्री परिषद. अनुच्छेद 74 नुसार राष्ट्रपतींना मदत व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्री परिषद असते. लक्षात राहील. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. केंद्रीय मंत्री परिषदेचे नेतृत्व कोण करतो? केंद्रीय मंत्री परिषदेचे नेतृत्व पंतप्रधान करतात, कारण पंतप्रधान हे केंद्रीय मंत्री परिषदेचे प्रमुख असतात. मित्रांनो, सर्वच प्रश्न खूप व्हेरी IMP असे आपण घेतोय. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय मंत्री परिषद सामूहिकरित्या कोणास जबाबदार असते? काय विचारलंय? केंद्रीय मंत्री परिषद सामूहिकरित्या कोणास जबाबदार असते? कोणास जबाबदार असते मित्रांनो? लोकसभा. कारण अनुच्छेद 75(3) नुसार मंत्री परिषद लोकसभेस सामूहिकरित्या जबाबदार असते. लक्षात राहील मित्रांनो. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतं? पंतप्रधानांची नियुक्ती जी केली जाते ती नियुक्ती कोण करतं? तर मित्रांनो, पंतप्रधानाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतींच्या हातात असतं. म्हणजे कसं, लोकसभेमध्ये बहुमत असलेल्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या नेत्याची नियुक्ती केली जाते. लोकसभेमध्ये जिथं काही बहुमत असेल अशा पक्षाच्या आघाडीच्या नेत्याची नियुक्ती केली जाते आणि ही नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतं. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8, इतर केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने करतात? बघा प्रश्न एकदा परत वाचा. इतर केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने करतात? मित्रांनो, राष्ट्रपती ज्या टायमाला पंतप्रधानांची नियुक्ती करतात त्यानंतर पुढील ज्या काही नियुक्त्या असतात त्या नियुक्त्या ह्या पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच केल्या जातात. राष्ट्रपती इतर मंत्र्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच करतात. लक्षात राहील मित्रांनो. चला इथे घेऊया प्रश्न क्रमांक 9, भारताच्या संसदेचे घटक कोणते? भारताच्या संसदेचे घटक कोणते आहेत मित्रांनो? तर राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा हे 3 अनुच्छेद 79 नुसार राष्ट्रपती आणि 2 सभागृहे असतात. ती कोणती? राज्यसभा आणि लोकसभा. म्हणजेच भारताच्या संसदेचे घटक कोणते? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. लक्षात राहील. ओके. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10, भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? मित्रांनो, कनिष्ठ सभागृह विचारलं की काय सांगायचं? लोकसभा. लक्षात राहील. हे लोकप्रिय आणि असं कनिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ तुम्हाला माहितच आहे का नाही. चला पुढे बघूया आपण. पुढचा प्रश्न, भाग 2, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यावर येणारे प्रश्न. चला पुढचा प्रश्न क्रमांक 11 आपण बघणार आहोत. राष्ट्रपतींची निवड कोण करतं?
मित्रांनो, राष्ट्रपतींची निवड कोण करतं? तर निर्वाचक मंडळ हे राष्ट्रपतींची निवड करतात. निवडून आलेले संसद सदस्य आणि राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभागी होतात. लक्षात आलं? काय? निवडून आलेले संसद सदस्य आणि राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य यांच्या मार्फत राष्ट्रपतींची निवड केली जाते. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? मित्रांनो, राष्ट्रपतींचा कार्यकाल जर तुम्हाला विचारला तर राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्ष असतो? 5 वर्षाचा असतो. किती वर्ष असतो? 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? राष्ट्रपती होण्यासाठी किमान 35 वर्ष लागतात. किती? 35 वर्ष महत्वाचे आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रपतींवर महाभियोग कोणत्या कारणासाठी चालवता येतो? मित्रांनो, राष्ट्रपतींवर महाभियोग कधी चालवता येतो? राज्यघटनेचे उल्लंघन जर झालं तर काय केला जातो? राष्ट्रपतींवर राज्यघटनेच्या उल्लंघनासाठी महाभियोग चालवता येतो. लक्षात राहील मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. प्रश्न याच्याहून अजून वेगळे हवे असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला, म्हणजे मी काय करत जाईल पुढच्या वेळेस दुसरे 100 प्रश्न तुमच्या समोर घेऊन येत जाईल. चला बघूया पुढचा प्रश्न. राष्ट्रपतींच्या महाभियोगाची प्रक्रिया कोणते सभागृह सुरू करू शकते? हा विचारलाय. राष्ट्रपतींच्या महाभियोगाची प्रक्रिया कोणते सभागृह सुरू करू शकते? कोणते? तर कोणतेही एक सभागृह म्हणजे कोण? एक तर लोकसभा असेल, राज्यसभा असेल, है की नाही? म्हणजे महाभियोगाचा आरोप संसदेत कोणत्याही एका सभागृहाकडून सुरू होऊ शकतो. लक्षात ठेवा. ओके. चला पुढचा प्रश्न. भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड कोण करत आहे? राष्ट्रपतींची निवड झाली, आता उपराष्ट्रपतीची पण निवड कोण करतंय? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद सदस्य. संसदेचे दोन्ही सभागृह त्यांचे काय केलं जातं? सदस्य जे आहेत ते सदस्य काय करतात? उपराष्ट्रपतींची निवड करतात. उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या निर्वाचक मंडळाद्वारे होते. लक्षात राहील. चला पुढचा बघूया. प्रश्न 17. उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध सभापती असतात? उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध सभापती असतात? मित्रांनो, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. कोण? उपराष्ट्रपती. लक्षात राहील. चला पुढचा प्रश्न बघूया. राष्ट्रपतींची शपथ कोण देतो? राष्ट्रपतींची शपथ कोण दिला होता? भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींची शपथ देतात. राष्ट्रपतींना शपथ भारताचे सरन्यायाधीश देतात. लक्षात ठेवायचं. त्यांच्या अनुपस्थितीत उपलब्ध ज्येष्ठ न्यायाधीश शपथ देतात. म्हणजे जर समजा सरन्यायाधीश उपस्थित नसतील तर त्यांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ न्यायाधीश जे असतात ते ज्येष्ठ न्यायाधीश शपथ देण्याचं काम करतात राष्ट्रपतींना. लक्षात राहील मित्रांनो. ओके म्हणा. चला आता बघूया आपण भाग 3 संसदावर जे काही प्रश्न आहेत ते बघतोय मित्रांनो. आता आपण बघा प्रश्न क्रमांक 19. संसदेवर लोकसभेचा सामान्य कार्यकाळ किती असतो? लोकसभा ही 5 वर्ष. किती? 5 वर्ष. सामान्य परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. लक्षात राहील. चला पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 20. राज्यसभा हे कोणत्या प्रकारचे सभागृह आहे? राज्यसभा हे काय असतं? कायमस्वरूपी प्रकारचे सभागृह असतं. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही.
तिच्या 1/3 सदस्यांचा कार्यकाळ दर 2 वर्षांनी संपतो. लक्षात राहील, 1/3 सदस्यांचा कार्यकाल 2 वर्षांनी संपत असतो. ओके, चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. राज्यसभेतील सदस्यांचा सामान्य कार्यकाळ किती? मित्रांनो, राज्यसभेतील जे काही सदस्य असतात ना, त्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा. लक्षात ठेवा. खूप सोपे प्रश्न असतात मित्रांनो, परंतु ते आपल्या नजरेखालून गेले जर नाहीत तर आपल्याला अडथळा निर्माण होऊ शकतो. टायमाला वेळेला आठवतच नाही मग, आहे की नाही? राज्यसभेचा सभापती कोण असतात? कोण असतात राज्यसभेचे सभापती? राज्यसभेचे सभापती हे राष्ट्रपती असतात. कोण असतात? राष्ट्रपती. आणि उपराष्ट्रपती हे सुद्धा राज्यसभेचे सभापती हे कोण असतात? उपराष्ट्रपती. कोण असतात? उपराष्ट्रपती. इथून चुकीचं झालंय. उपराष्ट्रपती हे कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. लक्षात ठेवा मित्रांनो, थोडी मिस्टेक झाली, दिलगिरी व्यक्त करतो. चला पुढचा प्रश्न बघूया. लक्षात ठेवायचं, राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पुढचा प्रश्न, लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? तर लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचे सदस्य जे आहेत ते काय करतात? लोकसभेचे अध्यक्ष निवडतात. म्हणजेच काय? लोकसभा आपल्या सदस्यांमधूनच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करतं. लक्षात राहील. चला प्रश्न क्रमांक 24. धन विधेयक प्रथम कुठे सादर केलं जातं? धन विधेयक हे मित्रांनो लोकसभेत, फक्त जे धन विधेयक आहे ते फक्त लोकसभेतच मांडता येतं. लक्षात ठेवा, धन विधेयक कुठे मांडलं जातं? लोकसभेतच. ओके, चला पुढे बघूया. एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही हे अंतिमता कोण ठरवतं? समजा एखादं विधेयक असेल, ते धन विधेयक आहे की नाही हे अंतिमता ठरवण्याचा अधिकार हे लोकसभा अध्यक्षांना असतो. कोणाला असतो? लोकसभा अध्यक्षांना. धन विधेयकाबाबत लोकसभा अध्यक्षांचा निर्णय जो आहे तो अंतिम असतो. लक्षात राहील. पुढचा, संसदेत जे काही गणपूर्ती आहे, कोरम ज्याला म्हणतो आपण, ते किती असते? हा कोरम किती असतो? तर 1 असतो. सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येत 1 म्हणजे 1/10 सदस्यांची उपस्थिती गणपूर्तीसाठी आवश्यक असते. कोरम भरण्यासाठी संसदेत 1 लक्षात ठेवायचं. संसद अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती अंतर असू शकतं? बघा, हे काय संसद आहे त्याची जी काही अधिवेशनं असतात यांच्यामध्ये जास्तीत जास्त किती अंतर असू शकतं? जास्तीत जास्त 6 महिन्यांचं अंतर असतं. 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा अधिक अंतर असू नये. लक्षात राहील. 2 अधिवेशनं जर घ्यायची असतात तर त्यांच्यामध्ये 6 महिन्यांपेक्षा अधिक अंतर असता कामा नये. लक्षात राहील. पुढचं, संसद अधिवेशन कोण बोलावतो? आता हे जे काही संसद अधिवेशन आहे हे कोण बोलवतंय? तर संसद अधिवेशन हे राष्ट्रपती बोलवतात. कोण बोलवतात? राष्ट्रपती. राष्ट्रपती संसद अधिवेशन बोलवतात. पुढचा प्रश्न, लोकसभेचे विसर्जन कोण करू शकतो? मित्रांनो, लोकसभेचे विसर्जन जे आहे ते राष्ट्रपती करू शकतात. राष्ट्रपती लोकसभा विसर्जन करू शकतात. व्यवहारात हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसारच केलं जातं, पण ते करायचा अधिकार कोणाकडे असतो? राष्ट्रपती. सल्ला पंतप्रधान. लक्षात राहील. ओके, त्यांना प्रश्न कसे वाटतात हे तर निदान लिहत चला कमेंट मध्ये, एवढा तरी आलंच नसावा. पुढे
प्रश्न क्रमांक 30. अविश्वास ठराव कोणत्या सभागृहात मांडता येतो? अविश्वास ठराव मंत्री परिषद लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असल्यामुळे अविश्वास ठराव लोकसभेत मांडता येतो. कुठे मांडला जातो? लोकसभेमध्ये मांडला जातो. लक्षात राहील, मंत्री परिषद लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असल्यामुळे अविश्वास ठराव लोकसभेत मांडला जातो. पुढचा प्रश्न भाग क्रमांक 4 न्याय व्यवस्था. अतिमहत्वाचे प्रश्न. चला बघूया अतिमहत्वाचे प्रश्न. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 28 जानेवारी 1950 मध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले. कधी? 28 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. ओके. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात? तर भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख सरन्यायाधीश असतात. कोण असतात? सरन्यायाधीश. चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सरन्यायाधीश. काय म्हटलं आता? सरन्यायाधीश. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती ही राष्ट्रपतींद्वारे केली जाते. कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपतींद्वारे. सर्वोच्च न्यायालयाची जी काही नियुक्ती आहे न्यायाधीशांची, ती न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. लक्षात राहील. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय, निवृत्ती घ्यायचं वय किती आहे? 65 वर्ष. किती वर्ष? 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्ती 65 वर्ष. हे सगळं सारांश आपण एंडिंगला सुद्धा एका क्षणात नजरेत घालणार आहोत. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय मित्रांनो किती असतं? 65 वर्ष. 62. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वय निवृत्ती 62 वर्ष. लक्षात राहील. आणि मगाशी आपण बघितला सर्वोच्च न्यायालयाचे 65, सर्वोच्च न्यायालय 65 आणि उच्च न्यायालय 62. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटविण्याचा अधिकार कोणाकडे आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटवण्याचा अधिकार हा बहुतांश संसदेकडे असतो. संसदेत विशेष बहुमताने ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती न्यायाधीशांना पदावरून हटवू शकतात. लक्षात आलं? कोण? राष्ट्रपती हटवतात संसदेकडे. संसदेत विशेष बहुमताने ठराव मंजूर झाल्यानंतर. ओके, डन करा. लक्षात राहिलं? पुढचं. न्यायाधीशांना पदावरून हटवण्याचे कोणते कारण आवश्यक आहे? मित्रांनो, न्यायाधीशांना जर समजा आपल्याला हटवायचं असेल, पदावरून हटवायचं असेल, तर कोणतं कारण आवश्यक असतं? सिद्ध गैरवर्तन किंवा अक्षमता. न्यायाधीशांना मिसबिहेवियर केलं काय, इनकॅपॅसिटी, या आधारावर हटवता येतं. ओके, प्रूव्ह केलं गेलं मिसबिहेवियर म्हणजे गैरवर्तन आणि अक्षमता, त्याला म्हणतो आपण इनकॅपॅबिलिटी, इनकॅपॅसिटी म्हणा. तर त्यावेळेस काय केलं तर त्यांना पदावरून हटवलं जातं. चला पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाचे मूल अधिकार क्षेत्र कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र हे अनुच्छेद 131 शी संबंधित आहे. म्हणजे केंद्र व राज्य किंवा राज्यांमधील विशिष्ट वादांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मूळ
अधिकार क्षेत्र आहेत. लक्षात आलं? चला पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 39. मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात कोणत्या अनुच्छेदाखाली जाता येतं? बघा नीट व्यवस्थित वाचतोय, परत लक्ष द्या. मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात कोणत्या अनुच्छेदाखाली जाता येते? कोणत्या? 32, अनुच्छेद 32. अनुच्छेद 32 अंतर्गत मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते. लक्षात राहील मित्रांनो? चला आता पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, लक्ष देऊन ऐकायचंय. बघा काय आलेलं आहे आपल्याला. अनुच्छेद 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय कोणते प्राधिलेख जारी करू शकते? कोणते प्राधिलेख? बघा काय दिलंय. बंदी प्रत्यक्षीकरण, ज्याला आपण काय म्हणतो? हेबियस कॉर्पस. काय म्हणतो? हेबियस कॉर्पस. परमादेश, ज्याला आपण म्हटलं होतं मॅन्डेमस. काय म्हणतात येतं? मॅन्डेमस. त्याच्यानंतर प्रतिषेध. प्रतिषेध म्हणजे काय? प्रोहिबिशन, ज्याला म्हटलं तर प्रोहिबिशन. उत्प्रेषण, ज्याला म्हटलं तर सर्शिओराय. सर्शिओराय म्हणजे काय? उत्प्रेषण. आणि अधिकारपुच्छ, त्याला म्हटलं तर को वॉरंटो. को वॉरंटो. हे जे 5 प्रमुख अभिलेख आहेत ना मित्रांनो, प्राधिलेख, हे प्राधिलेख 5 प्रमुख प्राधिलेख, या 5ही प्राधिलेखांची माहिती पुढील एक एक प्रश्नात आपण घेणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फक्त हे 2च नाही तर 5ही प्रमुख प्राधिलेख जे आहेत ते अनुच्छेद 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय काय करू शकतं? जारी करू शकतं. चला बघूया आपण एक एक टाईप, त्याच्यामध्ये काय काय दिलंय है का नाही, काय महत्वाची भूमिका आहे. चला पुढे बघूया आपण. पण तो आपण काय करणार आहोत, जो भाग आहे तो भाग किती मध्ये येतं? 5 मध्ये येतं. किती मध्ये येतं? 5 मध्ये. चला 5 मध्ये बघूया आता आपण काय आहेत प्राधिलेख. भाग क्रमांक 5 काय? प्राधिलेख. आता बघूया एक एक प्राधिलेख, जे 5 प्राधिलेख आहेत ते बघा. बघा पहिला काय दिलाय? हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस या प्राधिलेखाचा मुख्य उद्देश कोणता? खूप महत्वाचं आहे मित्रांनो. हेबियस कॉर्पस या प्राधिलेखाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर बेकायदेशीर अटकेपासून मुक्तता. लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय? बेकायदेशीर अटकेपासून मुक्तता. हेबियस कॉर्पस म्हणजे शरीर हजर करा. म्हणजे काय? बेकायदेशीरपणे अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी हा प्राधिलेख वापरला जातो. लक्षात आलं मित्रांनो? काय आहे हेबियस कॉर्पस? चला पुढचं बघूया आपण. प्रश्न क्रमांक 42. मॅन्डेमस. मॅन्डेमस म्हणजे काय? मॅन्डेमसचा अर्थ होतो मित्रांनो कर्तव्य पार पाडण्याचा आदेश. काय? कर्तव्य पार पाडण्याचा आदेश. काय याच्यामध्ये? सार्वजनिक अधिकारी किंवा संस्थेला कायदेशीर कर्तव्य पार पाडण्याचा आदेश देण्यासाठी मॅन्डेमस वापरलं जातं. लक्षात राहील? मॅन्डेमस म्हणजे काय? ओके चला पुढचं बघूया. क्यो वॉरंटो. क्यो वॉरंटोचा अर्थ काय? को वॉरंटो कोणत्या अधिकाराने, म्हणजे काय? एखादी व्यक्ती सार्वजनिक पदावर कोणत्या कायदेशीर अधिकाराने आहे हे तपासण्यासाठी को वॉरंटो जारी केला जातो. वॉरंटो. ओके, वॉरंट जारी केला जातो असं लक्षात ठेवा. काय? कोणत्या अधिकाराने, कोणत्या पदावर कायदेशीर अधिकाराने आहे हे तपासण्यासाठी वॉरंट काढला जातो, को वॉरंटो. लक्षात राहील? पुढचं बघूया. बघा पुढचं आहे मित्रांनो सर्शिओराय. सर्शिओररी. सर्शिओररी म्हणजे काय?
सर्शिओरीचा उपयोग मुख्यतः कशासाठी होतो? कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यासाठी, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा अधिकार क्षेत्राबाहेरील निर्णय रद्द करण्यासाठी सर्शिओरेरारी जारी करू शकतो. सर्शिओरेरारी. ओके, चला पुढचं बघूया. बघा, पुढचं आहे प्रोहिबिशन. प्रोहिबिशन काय? प्रोहिबिशन, प्रोहिबिशन मध्ये काय वापरलं जातं? कनिष्ठ न्यायालयाला अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून रोखणे. काय? कनिष्ठ न्यायालयाला अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून रोखणे. प्रोहिबिशन हे प्रतिबंधात्मक प्राधिलेख आहे. तर समजले असेल ना, पाचीच्या पाची ही प्राधिलेख. परत एकदा ऐका, परत एकदा बघा, लक्षात येतील, लिहून ठेवा. हा, खालील कोणता प्राधिलेख उच्च न्यायालयाला उपलब्ध आहे पण सर्वोच्च न्यायालयाला अनुच्छेद 32 अंतर्गत नाही? नाही, कुठले? सर्वोच्च न्यायालय अनुच्छेद 32 अंतर्गत पाचही प्रमुख प्राधिलेख जारी करू शकतो. लक्षात आलं? लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवा, ही ओळ लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. है का नाही? सर्वोच्च न्यायालय अनुच्छेद 32 अंतर्गत पाचही प्रमुख प्राधिलेख जारी करू शकतो. ओके, चला पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 47. उच्च न्यायालयाला प्राधिलेख जारी करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदाखाली आहे? उच्च न्यायालयाला अनुच्छेद 226. किती? 226. उच्च न्यायालयाला मूलभूत अधिकार तसेच इतर कायदेशीर अधिकारांच्या संरक्षणासाठी प्राधिलेख जारी करण्याचा अधिकार देतो. लक्षात राहील? 226. चला पुढचा प्रश्न. भाग 6 वर उच्च न्यायालय. उच्च न्यायालयावर महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. राज्यातील सर्वोच्च न्यायिक संस्था कोणती? राज्यातील सर्वोच्च न्यायिक संस्था, तिला म्हटलं जातं उच्च न्यायालय. राज्यातील सर्वोच्च न्यायिक संस्था उच्च न्यायालय असते, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. कोण करतात? राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. चला पुढे बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 50. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती मार्फत केली जाते. राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात. मित्रांनो किती प्रश्न आले? 50. आता याच्या पुढचे 50 बघा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटविण्यासाठी प्रक्रिया कोणासारखी आहे? काय विचारलंय? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया कोणासारखीच आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची. कशी? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्याची प्रक्रिया संसदेतील विशेष प्रक्रियाद्वारे होते, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी तशीच त्यासारखीच असते. 52. उच्च न्यायालयाच्या अधीक्षणाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? उच्च न्यायालयाच्या अधीक्षणाचा अधिकार हा 227 अनुच्छेद नुसार उच्च न्यायालयाला आपल्या अधिकार क्षेत्रातील न्यायालयांवर अधीक्षणाचा अधिकार आहे. चला पुढे.
उच्च न्यायालय हे कोणत्या प्रकारचे न्यायालय आहे? उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. कुठले? अभिलेख. अनुच्छेद 215 नुसार प्रत्येक उच्च न्यायालय हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. कोर्ट ऑफ रेकॉर्ड अभिलेख न्यायालय आहे. पुढे प्रश्न 54. सर्वोच्च न्यायालयाला कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून कोणत्या अनुच्छेदात मान्यता आहे? सर्वोच्च न्यायालयाला कोर्ट ऑफ रेकॉर्ड हे अनुच्छेद 129 नुसार न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे असं म्हटलं जातं. पुढे भाग 7. न्यायालयीन पुनरावलोकन व न्यायिक सक्रियता. यावर मित्रांनो पुढचे प्रश्न आहेत. प्रश्न आवडतात ना मित्रांनो? कमेंट बॉक्स मध्ये लिहा. तुम्ही कमेंट करत नाहीत, फक्त ऐकता आणि स्वतः लिहून घेता. चांगलंच तुम्ही लिहिता ते, परंतु कमेंट पण करत चला. चला, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? काय आहे ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे? कायदे व कर्मचारी कृतींची घटनात्मक वैधता तपासणे हे ज्युडिशियल रिव्ह्यू चं काम आहे. न्यायालयाला कायदा किंवा सरकारी कृती संविधानाशी विसंगत असल्यास त्यांची वैधता तपासण्याचा अधिकार आहे. हे ज्युडिशियल रिव्ह्यू. कायदे वा कार्यकारी कृतींची घटनात्मक वैधता तपासणे. ज्युडिशियल रिव्ह्यू लक्षात राहील मित्रांनो. ज्युडिशियल लक्षात ठेवा शब्द. भारतीय संविधानाचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार कोणाकडे आहे? सर्वोच्च न्यायालयाकडे. कोणाकडे आहे? सर्वोच्च न्यायालयाकडे. संविधानाचा अंतिम न्यायिक अर्थ लावण्याचे सर्वोच्च अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत. लक्षात राहील मित्रांनो. व्हेरी गुड. पुढे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे काय? काय आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम? न्यायालयाचा सक्रिय हस्तक्षेप. त्याला काय म्हटलं तर न्यायालयाचा सक्रिय हस्तक्षेप म्हणजेच काय? ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. संविधानिक व कायदेशीर अधिकारांच्या संरक्षणासाठी न्यायालय सक्रिय भूमिका घेते, त्याला न्यायिक सक्रियता म्हणतात. ओके, न्यायिक सक्रियता. प्रश्न क्रमांक पुढचा. PIL पिल चे पूर्ण रूप काय? मित्रांनो परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. पिल चे पूर्ण रूप काय? पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. काय? पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन अर्थात जनहित याचिका. काय म्हटलं त्याला? जनहित याचिका. लक्षात ठेवा. चला पुढे बघू. जनहित याचिकेचा मुख्य उद्देश कोणता? म्हणजे पिलचा मुख्य उद्देश कोणता? सार्वजनिक हिताचे संरक्षण. काय? सार्वजनिक हिताचे संरक्षण हे काय आहे? जनहित याचिकेचा मुख्य उद्देश आहे. समाजातील व्यापक जनहितांशी संबंधित प्रश्न न्यायालयासमोर आणण्यासाठी पिल महत्वाची आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 60 बघण्यासाठी हा 60वा प्रश्न आपल्या भाग 8 वर डिपेंड आहे. न्याय व्यवस्थेची स्वायत्तता. काय स्वायत्ता आहे न्याय व्यवस्थेची? चला बघूया. प्रश्न क्रमांक 60. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कोणत्या निधीतून दिले जाते? भारताच्या संचित निधीतून. काय? न्यायपालिकेच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीवर भारित असते. भारताची जी काही संचित निधी आहे त्या संचित निधीवर सर्वोच्च न्यायालयाचं वेतन अवलंबून आहे. पुढे
प्रश्न क्रमांक 61. बघा काय 61. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कोणावर बंधनकारक असतात? सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे भारतातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात. अनुच्छेद 141 नुसार, कुठला 141 नुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो. लक्षात राहील, अनुच्छेद 141. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या निर्णयांचा पुनर्विचार करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? अनुच्छेद 137. सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार दिला जातो. पुढचा प्रश्न आपके सामने. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला कोणत्या अनुच्छेदाखाली मागू शकतात? राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून जो सल्ला मागितला जातो तो अनुच्छेद 143 अंतर्गत मागितला जातो. महत्वाच्या कायदेशीर आणि तथ्यात्मक प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात. पुढे 64. राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. माहिती ना? पुढे भाग 9 राज्य शासन. आता या राज्य शासनावर काय प्रश्न आहेत बघूया आपण. राज्याचा वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण? राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? सर्वांना यायला पाहिजे. मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हे राज्याच्या मंत्री परिषदेचे प्रमुख आणि वास्तविक कार्यकारी प्रमुख असतात. राहील. राज्यपालांची नियुक्ती कोण करतं? राज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते. अनुच्छेद 155 नुसार राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कोण करतात? राष्ट्रपती. चला पुढे 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 जाऊया. राज्यपालांचा सामान्य कार्यकाळ किती? राज्यपालांचा सामान्य कार्यकाल 5 वर्षाचा असतो. मात्र ते राष्ट्रपतींच्या इच्छेपर्यंत पदावर राहतात. हे पण लक्षात ठेवा. 5 वर्षाचा असतो कार्यकाल, पण राष्ट्रपतींच्या इच्छेपर्यंत ते पदावर राहतात. पुढे मुख्यमंत्री कोणाची नियुक्ती करतो? मुख्यमंत्री हा कोणाची नियुक्ती करतो? राज्यपाल. राज्यपालाला निवडायचं काम मुख्यमंत्र्यांद्वारे केलं जातं. ओके ओके. राज्य मंत्री परिषद सामूहिकरित्या कोणास जबाबदार असते? राज्य मंत्री परिषद सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असते. कोणाला? विधानसभेला जबाबदार असते. राज्य मंत्री परिषद विधानसभेस सामूहिकरित्या जबाबदार असते. राज्यपालांना मदत व सल्ला कोण देतं? राज्यपालांना मदत व सल्ला देण्याचं काम मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्री परिषदाद्वारे दिलं जातं. कुठल्या? अनुच्छेद 163 नुसार. काय? अनुच्छेद 163 नुसार राज्यपालांना मदत व सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असते. लक्षात राहील. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 71. राज्यातील धन विधेयक कुठे प्रथम सादर केले जाते? राज्यातील धन विधेयक विधानसभा. केलं तर विधानसभा. धन विधेयक फक्त विधानसभेत
सादर केलं जातं. बहात्तर. महाराष्ट्रात विधिमंडळाचे स्वरूप कोणते आहे? कोणते आहे? तर द्विसदनी. काय? द्विसदनी. महाराष्ट्रात विधिमंडळाचे स्वरूप हे द्विसदनीय आहे. महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद हे दोन सभागृह आहेत. ओके, चला पुढे. भाग 10 महाराष्ट्र शासन रचना. काय आहे महाराष्ट्राची शासन रचना? आता बघू. महाराष्ट्र विधानसभेचा सामान्य कार्यकाळ किती? महाराष्ट्र विधानसभेचा सामान्य कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. किती वर्ष असतो? 5 वर्षांसाठी असतो. लक्षात राहील? ओके. विधान परिषद ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? विधान परिषद कायमस्वरूपी. ती विसर्जित होत नाही. तिचा 1/3 सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षांनी संपतो. पुढचा प्रश्न. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? राज्यसभा सारखं नाही. 6 वर्ष. किती असतं? 6 वर्ष. पुढे. विधान परिषद 30 वर्ष. पुढचा प्रश्न. विधानसभेच्या सदस्याचे किमान वय किती? सदस्याचं विचारलाय आणि इथं काय विचारलं होतं आपल्याला? विधान परिषदेच्या. विधान परिषद 30 वर्ष आणि विधानसभा 25 वर्ष. किती वर्ष? 25 वर्ष. फरक लक्षात ठेवा. 25 कधी आणि 30 कधी. विधान परिषदेचे सभापती कोण निवडतात? विधान परिषदेचे सभासद विधान परिषदेचे सभापती कोण निवडतात? विधान परिषदेचे सभापती विधान परिषदेचे सदस्य निवडतात. विधान परिषद आपल्या सदस्यांमधून सभापती व उपसभापती निवडते. पुढचा प्रश्न. विधानसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेचे सदस्य. हे सोपं आहे. विधानसभेचे काय? अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडते. अगला प्रश्न. अगला सवाल आपके डेस्क पर. भारताचे सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी कोण? भारताच्या सर्वोच्च कायदेविषयी कोण आहेत अधिकारी? अटॉर्नी जनरल. कोण? अटॉर्नी जनरल जे आहेत ते अटॉर्नी जनरल हे अनुच्छेद 76 नुसार अंतर्गत भारताच्या अटॉर्नी जनरलचे पद आहे. अटॉर्नी जनरल. जे पिसळते येतं जनरल बोललं गेलं जर्नल येतं है का नाही? असो. अटॉर्नी जनरल. पुढे. भाग 11 अटॉर्नी जनरल, महाधिवक्ता आणि महत्वाची पदे. बघा मित्रांनो, शेवटच्या प्रश्नावर डिपेंड आहे पुढचा आपला भाग घेणं है का नाही? त्याच्यानुसारच भाग काढलेले आहे. बघूया. भारताच्या अटॉर्नी जनरलची नियुक्ती कोण करतो? भारताच्या अटॉर्नी जनरलची नियुक्ती राष्ट्रपती करतो. कोण करतो? राष्ट्रपती. राष्ट्रपती अटॉर्नी जनरलची नियुक्ती करतात. पुढे. राज्याचा सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी कोण? राज्याचा सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी ऍडव्होकेट जनरल किंवा महाधिवक्ता ज्यांना म्हटलं जातं. प्रत्येक राज्यासाठी
महाधिवक्ता हे सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी असतात. त्याला ऍडव्होकेट जनरल असं म्हटलं जातं. ओके, चला पुढचा प्रश्न 83. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतो? कोण निवडतं महाधिवक्ता? महाधिवक्ता राज्यपाल निवडतो. अनुच्छेद 165 नुसार राज्यपाल महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. पुढचा प्रश्न, भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकाची, त्याला सीएजी म्हटलं जातं, नियुक्ती कोण करतो? भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कोण करतात? राष्ट्रपती. लक्षात ठेवा, सीएजी ची नियुक्ती राष्ट्रपती करतात. भारताच्या निवडणूक आयोगाचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आहे? भारताच्या निवडणूक आयोगाचा उल्लेख हा 324 या अनुच्छेदात आहे. निवडणुकांचे अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रण निवडून आयोगाकडे सोपवतो. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 86. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या अनुच्छेदानुसार होते? वित्त आयोगाची स्थापना 280 अनुच्छेद 280 नुसार अंतर्गत राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात. पुढचा प्रश्न, भाग 12 घटनात्मक संस्था. संघ लोकसेवा आयोगाचा घटनात्मक आधार कोणता? संघ लोकसेवा आयोगाचा घटनात्मक आधार अनुच्छेद 315. अनुच्छेद 315 अंतर्गत संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद केलेली आहे. लक्षात राहील. ओके, पुढचा प्रश्न, सीएजी, मगाशी तुम्हाला बोललो मी, सीएजी चा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आहे? सीएजी चा उल्लेख हा 148. बघा, सीएजीच्या संदर्भात हे सगळे कर्म आहेत सर्व, परंतु अनुच्छेद जे आहे, अनुच्छेद सीएजी जे आहे, सीएजी त्या संदर्भात अनुच्छेद जर विचारलं तर 148 पासून 151 पर्यंत आहेत. पण आपल्याला प्रमुख जर विचारलं गेलं तर प्रमुख जर उत्तर लिहायला सांगितलं तर अनुच्छेद 148 लिहिला गेला पाहिजे. नियंत्रक व महालेखा परीक्षाच्या पदाशी संबंधित आहे. संविधानाचा संरक्षक म्हणून कोणत्या संस्थेकडे पाहिले जातं? संविधानाचा संरक्षक कोण आहे? संरक्षक सर्वोच्च न्यायालय. न्यायालयीन पुनरावलोकन अधिकारांमुळे सर्वोच्च न्यायालय संविधानाचे संरक्षण करतं. भारतामध्ये एकच एकात्मिक न्याय व्यवस्था असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खाली कोणती न्यायालये आहेत? परत एकदा ऐका. भारतामध्ये एकच एकात्मिक न्याय व्यवस्था असल्यामुळे सर्वोच्च कोणती न्यायालये आहेत? तर उच्च न्यायालय आणि त्याखालील भारतामध्ये स्वतंत्र केंद्र व राज्य न्याय व्यवस्था नसून एकात्मिक न्याय व्यवस्था आहे, हे लक्षात ठेवावं. आता यापुढील जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, 91 ते 100 ते अति महत्वाचे मिश्र प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय, की जे पूर्ण 12च्या 12 भागांवर आहेत. ते आता आपण बघणार आहोत. चला बघूया आपण प्रश्न. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? कोण करतं मित्रांनो? जिल्हा न्यायाधीश. राज्यपाल. कोण करतं? राज्यपाल. राज्यपाल जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करतात. उच्च न्यायालयाची सल्ला मसलत केली जाते. लक्षात राहील. चला पुढचा प्रश्न. अधीनस्थ न्यायालयांवर नियंत्रण कोणाचे असते? अधीनस्थ न्यायालयांवर उच्च न्यायालयाचं नियंत्रण असतं. कोणाचं? उच्च न्यायालय. पुढे पुढचा प्रश्न.
सर्वोच्च न्यायालयाला पूर्ण न्याय करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? सर्वोच्च न्यायालयाला पूर्ण न्याय करण्याचा अधिकार अनुच्छेद 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला प्रलंबित करण्यात प्रलंबित प्रकरणात पूर्ण न्याय करण्याची आवश्यकते देण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 94. सर्वोच्च न्यायालयाला विशेष अनुमती अपील ज्याला आपण म्हणतो स्पेशल लीव्ह पिटिशन देण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? 136 अनुच्छेद 136 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय विशेष अनुमतीने अपील ऐकू शकते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. कुठे आहे? नवी दिल्ली. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय नवी दिल्ली इथे आहे. भारतीय संविधानातील न्यायपालिका स्वतंत्र असेल यासाठी खालील पैकी कोणता घटक सर्वाधिक महत्वाचा आहे? भारतीय संविधानातील न्यायपालिका स्वतंत्र असेल यासाठी महत्वाचा घटक कुठला? न्यायाधीशांचा सुरळीत कार्यकाळ. न्यायाधीशांचा सुरक्षित कार्यकाळ. सुरक्षित. मित्रांनो 100 प्रश्न बोलायचे आणि त्याची उत्तरही सांगायचे आहे का नाही? आधी मध्ये असं होतं, न्यायाधीशांना राजकीय दबावापासून मुक्त ठेवण्यासाठी पदाची सुरक्षितता आवश्यकता आहे. चला पुढचा प्रश्न बघू. पुढील पैकी योग्य जोडी कोणती? चारही जोड्या योग्य आहेत. कुठल्या कुठल्या बघूया. अनुच्छेद 32 घटनात्मक उपायांचा अधिकार. अनुच्छेद 136 विशेष अनुमतीचे अपील केलं जातं. अनुच्छेद 143 राष्ट्रपतींचा सल्ला संदर्भ आणि अनुच्छेद 142 पूर्ण न्याय. चारही जोड्या काय आहेत? इम्पॉर्टंट आहेत आणि एमपीएससी मध्ये अत्यंत महत्वाचा भाग आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान विचारलंय मित्रांनो. लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे, हे चुकीचं आहे. कारण राज्यसभा हे काय आहे? कायमस्वरूपी सभागृह आहे. उच्च न्यायालयाने न्यायाधीश हे 62व्या वर्षी निवृत्त होतात, हेही बरोबर आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचे मात्र न्यायाधीश असतात ते 65 वर्ष निवृत्त होतात. सर्वोच्च न्यायालय 65, उच्च न्यायालय 62. लक्षात ठेवायचं. राज्यसभा कायमस्वरूपी, लोकसभा 5 वर्षांनी विसर्जित होते. लक्षात राहील. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी शासनाच्या 3 प्रमुख अंगांची योग्य क्रमवारी कोणती? विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका. हे योग्य क्रम आहे. हा योग्य क्रम आहे. कारण शासनाची मूलभूत 3 अंगे म्हणजे विधिमंडळ ज्याला म्हणतो कायदे करणे, कार्यपालिका ज्याला म्हणतो आपण अंमलबजावणी, आणि न्यायपालिका म्हणजेच कायद्याचा अर्थ व न्यायदान केलं जातं. मित्रांनो चला आता शेवटचा प्रश्न म्हणजे आपण सगळं हे नजरे आड घालूया. दिसतंय? 52 राष्ट्रपती. लक्षात ठेवायचं. 74 अनुच्छेद आहेत सगळे. राष्ट्रपतींना मदत व सल्ला देणारी मंत्री परिषद. 75 मध्ये तिसरा तर मंत्री परिषद लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार. हे 15 अति महत्वाचे अनुच्छेद आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचं. संसद तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. 79 संसद. अनुच्छेद 76 अटॉर्नी जनरल. अनुच्छेद 129 सर्वोच्च न्यायालय ज्याला कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणतो. अनुच्छेद 131 सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र. अनुच्छेद 136 स्पेशल लीव्ह पिटिशन. अनुच्छेद 137 रिव्ह्यू.
अनुच्छेद 141 सर्वोच्च न्यायालयाचा घोषित कायदा बंधनकारक. अनुच्छेद 142 कंप्लीट जस्टिस. अनुच्छेद 143 राष्ट्रपतींचा सल्ला संदर्भ. अनुच्छेद 226 उच्च न्यायालयाचे रिस्ट जस्टिडिक्शन. अनुच्छेद 227 उच्च न्यायालयाचे अधीक्षण. अनुच्छेद 280 वित्त आयोग. अनुच्छेद 324 निवडणूक आयोग. अनुच्छेद 315 लोकसेवा आयोग आणि अनुच्छेद 148 CAG. मित्रांनो लक्षात राहील, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. चला घ्या स्क्रीनशॉट काढून. ओके चला. तर मित्रांनो हे 100 प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्कीच तुम्ही काय करा, कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा. आजचा लेक्चर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. मित्रांनो आज मी घरी नाही, आज थोडा बाहेर आलो आहे, तरी सुद्धा वेळात वेळ काढून लॅपटॉप सोबत घेऊन आलो आणि काल संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत जे काही प्रश्न काढले होते त्यांचं नियोजन करून योग्यरित्या आज मी तुम्हाला काय करतो आहे तो व्हिडिओ देत आहे. त्यामुळे मित्रांनो लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला भेटूया रविवारी. धन्यवाद.